एकनाथ शिंदे यांचे 34 पायाभूत सुविधा प्रकल्प ठाण्याला MMRचे पुढील केंद्र बनवू शकतात। नवीन मेट्रो मार्गिका, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, उड्डाणपूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्याच्या शेजारील भागांना आगामी दशकात अंदाजे 3.96 लाख कोटी रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते एकाच भौगोलिक परिसरात एवढ्या प्रकल्पांचं संकेंद्रण हे अभूतपूर्व आहे। त्यामुळे ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील MMR मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे। MMRचे क्षेत्रफळ सुमारे 6,328 चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा 4,214 चौरस किलोमीटर व्यापतो, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र 147 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे। आणि ही 34 प्रकल्पे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचं प्रतीक आहेत। शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी 2004 ते 2009 पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे। त्यानंतर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघापैकी कोपरी पाचपाखाडी हा एक आहे। गेल्या काही वर्षात केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनीही विविध मागण्या आणि प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले आहेत, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। महत्त्वाच्या पदांवर राहिल्यामुळे शिवसेनेला मंजुरीच्या प्रक्रियेत गती मिळण्यास मदत झाली आहे। हे 34 प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहेत किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील। 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा आघाडी सरकारच्या काळात शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचं नेतृत्व केलं। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता। नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगरविकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली। जून 2022 मध्ये महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दोन्ही मंत्रालये राखली। मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आणि बजेट वाटप ठाण्याला लाभदायक ठरलेलं आहे आणि त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगाला मोठा फायदा झाला आहे, ज्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकापासून दूर असलेल्या क्षेत्रांमध्ये ग्राहक खरेदीदारांना प्रकल्पांचे आकर्षण सांगता येईल। अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प शहराचे स्वरूप बदलतात, असे आशार ग्रुपच्या संचालिका आयुषी आशार यांनी सांगितलं आहे। त्या क्रेडाई MCHIच्या ठाणे अध्यायाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत। पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते, व्यवसायाच्या संधी वाढतात, रोजगार निर्मिती होते, रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात आणि या सगळ्यांमुळे स्थानिक GDP देखील 15 ते 18% वाढेल अशी अपेक्षा आहे। एका रिअल इस्टेट उद्योग संबंधित अभ्यासानुसार ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळवणाऱ्या शहरांपैकी एक आहे। पुणे, नागपूर, हैदराबाद, गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्ये अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे। ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंब्रा, काळपा या ठिकाणी प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे, ज्याची देखरेख शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहेत।